नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत। शिंदे गटाचे खासदार लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला संसदेमध्ये दाखल झालेले आहेत। लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात खासदार पोहोचलेत। नव्या गटनेते पदाच्या नियुक्तीसाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं जाण्याची शक्यता आहे। शिंदे गटातले खासदार ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना आता कमालीचा वेग आलाय। आताची ही अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। सध्या शिंदे गटातले खासदार ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। नव्या गटनेते पदाच्या नियुक्तीसाठी या खासदारांकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं जाण्याची शक्यता आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, हे सगळे खासदार ओम बिर्लांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं समजलेलं आहे, काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? बरोबर, संसदेतील लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये शिंदे गटातील खासदार पोहोचलेले आहेत, ज्यामध्ये राहुल शेवाळे सोबतच यांच्याशिवाय धैर्यशील माने यांच्याशिवाय खास करून जर बघितलं आपण तर इतरही खासदार, ज्यामध्ये श्रीरंगाप्पा बारणे आहे, हेमंत गोडसे आहे, असे साधारणतः 12 खासदार जे आहेत ते पोहोचलेले आहेत। आणि त्यांना आता थोड्याच वेळात होऊ शकतं राहुल शेवाळे यांना गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं पत्र त्यांना देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण की या संदर्भात जो हा वेगळा गट झालेला आहे आणि या गटासंदर्भातची मान्यता देण्यासाठी काल पत्र त्यांनी दिलं होतं लोकसभा सचिवालयामध्ये। त्या पत्राच्या आधारावरती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे पत्र देतील, ज्या पत्रामध्ये उल्लेख असेल की राहुल शेवाळे हे जे शिंदे गटाचे शिवसेना संसदीय पक्षाचे नेते आहेत आणि व्हीप म्हणून ज्याला प्रतोद म्हणतात त्या ज्या असणार आहे त्या खास करून वाशिमच्या खासदार असणार आहे। आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं आहे, एक मोठी धावपळ आहे आणि ज्या पद्धतीने घडामोडी सुरू आहे राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये सकाळपासून एकनाथ शिंदे हे आपल्या कक्षात बसलेले आहेत, कार्यालयात बसलेले आहेत आणि एकनाथ शिंदे इथूनच सर्व हालचाली करत आहेत। त्यांना विविध नेते येऊन भेटत आहे आणि सोबतच जर बघितलं तर त्यांच्या या घडामोडींच्या मागे कुठेतरी या खासदारांनाही ते पोहोचून त्यांना पत्र मिळावं आणि पत्र मिळाल्यानंतर निश्चितपणे याच जिथे मी इथे आहे ज्या महाराष्ट्र सदनामध्ये एक पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करण्यात येईल की हा जो गट आहे 12 खासदारांचा हा आता एनडीएला पाठिंबा देतोय आणि एनडीएला पाठिंबा देताना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये हे 12ही खासदार निश्चितपणे एनडीएच्या उमेदवारांना म्हणजे जगदीश यांना निश्चितपणे धनकर यांना निश्चितपणे पाठिंबा देतील अशा प्रकारची घोषणा ते पत्रकार परिषदेमध्ये घेऊ शकतात। आणि एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेमध्ये असणार आहे आणि एकनाथ शिंदेच्या वतीनं स्पष्ट करण्यात येईल की हे 12ही खासदार जे आहे जे 2/3 जे खासदार लागतात कुठल्याही संसदीय पक्षाला बहुमत मिळण्यासाठी ते संपूर्ण खासदार म्हणजे 18 पैकी 12 घडामोडी अतिशय वेगाने घडतायत प्रशांत दिल्लीमधल्या आणि कदाचित येत्या काही काळामध्ये खासदार जे आहेत ते पत्रकार परिषद सुद्धा घेऊ शकतात। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींकडे अतिशय